नमस्कार मित्रो, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. आज आपण गटफिट क्लब मध्ये पहिला पॉडकास्ट करत आहोत आणि पहिला पॉडकास्ट हा खूप कॉमनली करणारी एक सर्जरी म्हणजे पित्ताशयाची सर्जरी, गॉल ब्लॅडर सर्जरी. त्यासाठी आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मी डॉक्टर प्रकाश वळसे सरांना बोलवलेलं आहे. दोन GI सर्जन म्हणजे मी आणि माझे कलिग डॉक्टर प्रकाश वळसे हे दोघं जण GI सर्जन म्हणजे पचन संस्थाचे स्पेशलिस्ट ऑपरेशन करणारे. जनरल सर्जरीच्या नंतर GI सर्जरी हा एक वेगळी कॅटेगरी असते, त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी केलेली असते. त्यांचं काम फक्त पोटाचे ऑपरेशन करणं असते. आणि हे मी आणि डॉक्टर वळसे आम्ही दोघं जण गॉल ब्लॅडरच्या सर्जरी संबंधात, गॉल ब्लॅडरच्या स्टोनच्या संदर्भात, गॉल ब्लॅडरच्या पॉलिपच्या संदर्भात, सर्जरी कशी होते, स्टोन का बरं होते, केलं तर काय, नाही केलं तर काय, कोणामध्ये करणं योग्य आहे, करायचं तर कुठं करायला पाहिजे, आणि सर्जरीच्या नंतर काही आपल्याला गैरसमज असतात, त्या सर्व गोष्टींबद्दल ह्या पुढच्या 30-40 मिनिटांमध्ये आम्ही सगळं डिस्कशन केलेलं आहे. आणि तुमच्या वतीनं जे काही कॉमन क्वेश्चन असतात ते क्वेश्चन मी त्यांना विचारलेले आहे आणि माझे सुद्धा काही इनपुट ऍड केलेले आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये गॉल ब्लॅडर संबंधामध्ये हा सर्वोत्तम तुम्हाला व्हिडिओ वाटेल आणि सगळे काही माहिती याच्यामध्ये भेटेल. तरी पूर्ण पुढचे 30-40 मिनिटं मन लावून हा व्हिडिओ ऐका आणि ह्याच्यामधून लाभ घ्या, फायदा करून घ्या. आज आपल्या गटफिट चॅनलमध्ये आपण डॉक्टर प्रकाश वळसे यांना आमंत्रण केलेलं आहे. नमस्कार. डॉक्टर प्रकाश वळसे हे GI सर्जन आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. GI सर्जन म्हणजे पचन संस्थाचे जे ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया करणारे सर्जन आहे. आज आपण एक खूप महत्वाचा कॉमनली केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट म्हणजे गॉल ब्लॅडर सर्जरी. हे जगामध्ये सर्वात एक कॉमन सर्जरी जो करतात त्यापैकी एक सर्जरी आहे. त्याबद्दल सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गॉल ब्लॅडर कसं काम करतो, गॉल ब्लॅडरचं काय शरीरासाठी महत्व आहे, त्याच्यामध्ये स्टोन म्हणजे खडे का होतात, सर्जरी का करावं, कोणती अवेलेबल ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे, केल्यानंतर काय, नाही केलं तर काय, आणि त्याचे केल्यामुळे आपल्या शरीरावरती काय दुर्मिळ इम्पॅक्ट होऊ शकतात, त्या सर्व गोष्टींबद्दल ह्या पॉडकास्टमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. हा जर का तुम्ही पॉडकास्ट बघत असाल तर तुम्हाला 100% गॉल ब्लॅडरच्या संबंधित सर्व काही आन्सर भेटेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं बघण्याची गरज राहणार नाही असं मला वाटतं. तर आपण सर्व काही जे काही क्वेश्चन आहेत ते तुमच्या मार्फत मी सरांना विचारतो आणि जे काही वाटेल मी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करतो, जेणेकरून ॲट द एंड ऑफ पॉडकास्टच्या एंडला तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध राहावेत असं आपण करूया. प्रकाश वळसे सर, गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशय म्हणजे हे काय आहे आणि हे ऑर्गनचं आपल्या बॉडीमध्ये महत्व काय आहे आणि ते कसं काम करतं ह्याबद्दल थोडंफार सांगू शकाल? पित्ताशय हे आपल्या बिलियरी सिस्टम मधली एक ऑर्गन आहे. ते लिव्हरला अटॅच असतं. ती एक थैली आहे जी आपल्या लिव्हरमधून येणारं बाईल हे स्टोअर करते. स्टोअर केलेलं बाईल हे टेम्पररी स्टोअर असतं. ज्यावेळेस आपण काही खात नसताना पित्ताशयात बाईल जमा होतं. ते जमा केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जेवण करता ते बाईल पित्ताशयाच्या थैलीमधून आपल्या अन्ननलिकेत सोडलं जातं. म्हणजे पित्ताशय हा एक स्टोरेज ऑर्गन म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आपल्या इथं जो काही लिव्हर आहे, लिव्हर म्हणजेच आपली काळीज मध्ये पित्त तयार होतो आणि तो पित्त आपल्या शरीराला कशाला लागतो? पित्ताचं आपल्याला शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शनसाठी लागतो. फॅट ॲब्सॉर्प्शन आणि फॅटच्या मुळे होणाऱ्या विटॅमिन ॲब्सॉर्प्शन साठी पित्ताची गरज असते. ओके. जसं विटॅमिन ADEK आणि शरीरातले जे फॅटी ऍसिड्स आहेत, जे आपण जे स्निग्ध पदार्थ खातो, ज्याची शरीराला गरज आहे ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला पित्ताची गरज असते. म्हणजे हा पित्त जो काही लिव्हर तयार करतो तो पित्त आपल्या शरीरामध्ये फॅट ॲब्सॉर्प्शन आणि फॅट सॉल्युबल विटॅमिन ADEK ॲब्सॉर्प्शन म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये खाण्यामधून शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपली पित्त गरजेचं असतो. म्हणजे जर करता पित्त लिव्हर मध्ये तयार होत असेल आणि आपल्या आतडीमध्ये त्याला ॲब्झॉर्प्शनला मदत पडत असेल तर हे गॉल ब्लॅडर नेमकं कुठे आहे, काय काम करतोय?
आपल्या गॉल ब्लॅडर हे टेम्पररी स्टोरेजचं काम करतं. ओके, तात्पुरतं पाणी पित्त भरून सकाळी नाश्ता करतात, दुपारी 2 वाजता जेवण करतात, तर नाश्ता केलेल्या वेळेस पित्त रिकामं होतं, पित्ताची थैली. परत ग्रॅज्युअली ती पित्ताची थैली भरल्या जाते आणि जेवताना जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस इंटेस्टाईनमध्ये आपल्या अन्न येतं त्यावेळेस ते पित्त तिथून रिलीज केलं जातं. ओके, म्हणजे आपल्या जेवणाच्या नंतर हा पित्ताची गरज आहे आणि 2 जेवणामध्ये जर का पित्त लिव्हर मध्ये कंटिन्यू तयार झालेला असेल तो पित्ताशयाच्या पिशवीमध्ये भरून राहतो, असं म्हणायला काही हरकत नाही ना. मग जर का स्टोरेज ऑर्गन म्हणून आपण म्हणतोय, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन गॉल ब्लॅडरचं काही काम आहे का शरीरामध्ये? नाही, तसं त्याच्या व्यतिरिक्त काही काम असं नाही. म्हणजे आपण असं म्हणूयात का, आपल्या घरामध्ये नळाला पाणी येतो आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बोर मधून पाणी येत असतो आणि आपल्या घराच्या वरची जी टाकी ठेवलेली आहे तसं पित्ताशय म्हणायला काही हरकत नाही का? म्हणजे असं आहे. तर मग हे पित्ताशय जर का असेल आणि तो रोजच काम करत असेल, त्याच्यामध्ये खडे का बरं व्हावं? जसं तुम्ही पाण्याची टाकी सांगितली मला आपल्या छतावरची, त्या पाण्याच्या टाकीमध्ये आपण आठवड्याला क्लिनिंग करतो, कारण की ते पाणी जमा होऊन तिथे गाळ शेवाळ जमा होऊ शकतो आणि आपण त्याचं आठवड्याला किंवा महिन्यातून 2दा क्लिनिंग करतो. तसंच पित्त जे स्टोअर होतं त्या स्टोअरमध्ये कोलेस्ट्रॉल जमा व्हायचे चान्सेस असतात, त्याच्यामुळं ते तिथं स्टोन व्हायचे चान्सेस वाढतात, तिथे गाळ जमा होतो तिथे. ओके, म्हणजे पित्ताशय जो रोज चांगला काम करतो त्यामुळे पित्ताशयामध्ये खडे बनणार नाही आणि त्याचा जर का काम करण्याची पद्धत कमी झाली किंवा त्याची जी काम करण्याची पंपिंग ऍक्शन कमी झाली तर तिथला जो काही गाळ जमा होतो, म्हणजे क्लिनिंग नाही होत त्यामुळे जो गाळ जमा होतो त्यामुळे स्टोन होतात, असं म्हणता येईल का? बरोबर. पित्ताशयाचा जर का स्टोन म्हणत असाल तर पित्ताशयाचे स्टोन किंवा खड्यांचे काही प्रकार असतात का? हो, पित्ताशयाचे स्टोन 2 प्रकारचे असतात. एक तर कोलेस्ट्रॉल, जे कोलेस्ट्रॉल आपलं स्निग्ध पदार्थ जे फॅट असतं त्याच्यामुळे होतं, ते जवळपास 70 ते 80% कोलेस्ट्रॉल स्टोन असतात आणि काही अंशी बिलिरुबिन किंवा आयर्न मेटाबॉलिझममुळे जे स्टोन होतं त्याला पिगमेंट स्टोन म्हणतो, ते 20% असू शकतात. ओके, पित्ताशयामधले जे काही खडे तुम्ही सांगितले, कोलेस्ट्रॉल स्टोन, पिगमेंटेड स्टोन किंवा मिक्स स्टोन म्हणतो आपण, ह्याला बनण्यासाठी काही कारण असतात का? तुम्हाला काही असे कारण असं सांगावं वाटतील का जे की कॉमन गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे खूप महत्वाचे कारण आहे ज्यामुळे गॉल ब्लॅडर स्टोन होतात, ते काही कारण आहेत का? आमच्या अंडर ग्रॅज्युएशन डेज पासून आम्ही एक न्यूमोनिक तयार केलेलं होतं, 4F, फिमेल, फॅटी, फर्टाईल, 40. ह्या ज्या कारणं आहेत, म्हणजे स्त्रियांमध्ये कॉमन आहे, वयाच्या 4थ्या दशकानंतर कॉमन आहे, ज्या स्त्रीचे प्रेग्नन्सी झालेली असते तिच्यामध्ये कॉमन आहे, प्रेग्नन्सी म्हणजे हार्मोनल चेंजेसमध्ये, आणि फॅट म्हणजे चरबीमुळं होऊ शकतं. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त ज्या स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस, हार्मोनल टॅबलेट घेत आहेत, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत आहेत, तेही कारणं असू शकतात पित्ताशयासाठी. आणि पित्ताशयाचे खडे हा कॉमन काही लोकॅलिटीमध्ये खूप जास्त आढळून येतात का? त्याचं काही कारण आहेत का? पित्ताशयाचे खडे हे आपल्या भारतीय खंडामध्ये गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि सिंधू नदी ह्याच्या खोऱ्यांमध्ये पित्ताशयाचे खडे जास्त दिसून येतात. त्याचं काही स्पेसिफिक कारण असं काही म्हणता येत नाही, पण तिथल्या वातावरणातल्या, तिथल्या गंगा त्या नदींच्या पाण्यामधल्या काही जीवाणूमुळे होऊ शकतो. ई कोलाई नावाचं जीवाणू असतो, त्याच्यामुळे व्हायचे चान्सेस. ओके, म्हणजे पित्ताशयाचे जे काही खडे आहेत ह्या एज ग्रुपमध्ये कॉमन आहे आणि ते चालू होताना मड मधून स्टोन आणि स्टोन मधून मोठे स्टोन असे आपल्याला दिसून येतात. जर एखाद्याला पित्ताशयाचे खडे असतील तर कोणते लक्षणे घेऊन तुमच्याकडे पेशंट येतो? साधारणतः पित्ताशयाचे खडे आजकाल इतके वेलनेस पॅकेजेस आणि रुटीन इन्व्हेस्टिगेशन वाढलेले असल्यामुळं बऱ्याच अंशी माझ्या ओपीडीमध्ये पेशंट असिम्प्टोमॅटिक, म्हणजे काही व्यतिरिक्त दुसऱ्या कारणासाठी केलेली सोनोग्राफी किंवा वेलनेस पॅकेज, ॲन्युअल पॅकेजमध्ये सोनोग्राफी जास्त करते, अशा याच्यात आढळतात. सिम्पटम्स किंवा प्रेझेंटेशन जे असतं, ज्यांना खाल्ल्यानंतर पोट फुगणं, आपल्या सणासुदीचं जेवण न जाणं, त्याच्यात बऱ्यापैकी गॅस बनणं, पोट फुगणं, हे कॉमन इनिशियल सिम्पटम्समध्ये येतात. जर स्पेसिफिक सिम्पटम म्हणजे पर्टिक्युलर सिम्पटम जर म्हटलं तर पोटामध्ये दुखणं, वरच्या पोटामध्ये राईट अप्पर साईडला पित्ताशय असतं, तिथे दुखणं, सेंटरला दुखणं, बॅक पेन, शोल्डर पेन, हे टिपिकल पेन असतो जो जेवणानंतर 1.5-2 घंट्यानंतर सुरू होतो आणि तीव्रता इतकी असते त्याची की त्याला इंजेक्शनच्या शिवाय सेटल होत नाही. काही अंशी लोकांच्या गोळ्यांनी पण कमी होऊन जातात. हे कॉमन प्रेझेंटेशन आहे पित्ताशयाचं. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लक्षणं असतात का पित्ताशयाच्या खड्यांचे? काही
काही लोक पित्ताशयाचा खडा हा जो पित्ताशयाच्या थैलीमधून पुढच्या नलिकेमध्ये गेला, त्याला बाईल डक्ट म्हणतो, त्या नलिकेमध्ये जर जातो त्यावेळेस त्या पेशंटला कावीळ म्हणून प्रेझेंट होऊ शकतो. काही स्टोन्स जर पित्ताशयाच्या तोंडात फसले तर त्याच्यामध्ये पित्ताशयामध्ये जमा होऊन तिथे इन्फेक्शन म्हणजे कोलेसिस्टायटिस, ज्याला गॉल ब्लॅडर इन्फेक्शन म्हणतो आम्ही, असेही प्रेझेंट होतं. ओके ओके. म्हणजे पित्ताशयाचे खडे लक्षणाशिवाय सुद्धा असू शकतात, लक्षणासोबत असू शकतात. लक्षणाशिवाय असलेले जे खडे आहेत ते सोनोग्राफीवरती तुम्ही काही कारणास्तव केलं किंवा तुमच्या मॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये पकडलं जाईल त्याच्यामध्ये कळू शकतात. आणि जे लक्षण असतात त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काही व्हेरिएबल लक्षणं ज्याच्यामध्ये पोट फुगणे वगैरे असतील, आणि क्लासिकल बिलियरी कोलिक म्हणजेच पोटात दुखणं, तीव्र वेदना जो की जेवणाच्या 2 घंट्यानंतर येतील, आणि खूप दुखलं म्हणून तुम्ही जवळपास डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घ्यावं लागेल मध्यरात्री उठून, आणि त्यानंतर कमी झाल्यानंतर काहीच वाटणार नाही, आणि त्याच्या व्यतिरिक्त खडा जर खाली फसला तर तुम्हाला कावीळ सुद्धा होऊ शकतो असे. ओके ओके. पित्ताशयाच्या खड्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन म्हणजे प्रॉब्लेम्स काय नेमके असतात? पित्ताशयाच्या खड्यामुळे ॲक्यूट कोलेसिस्टायटिस म्हणजे गॉल ब्लॅडरचं इन्फेक्शन, क्रॉनिक कोलेसिस्टायटिस म्हणजे रिकरंट वारंवार त्या पित्ताशयामधल्या खड्यामुळे होणारं सूज पित्ताशय, त्याला म्हणून क्रॉनिक कोलेसिस्टायटिस म्हणतो. तिसरं जे महत्त्वाचं आहे, त्याच गॉल ब्लॅडरमध्ये पू जमा होणार, त्याला म्हणून एम्पायमा गॉल ब्लॅडर म्हणतो. आणि त्यात ह्या व्यतिरिक्त निग्लेक्ट जर राहिले तर त्या गॉल ब्लॅडरला छिद्र पडून गॉल ब्लॅडर परफोरेशन होऊ शकतं. काही सिनियर सिटीजन्समध्ये म्हणजे एल्डरली एजमध्ये गॉल ब्लॅडर गँग्रीनचे पण चान्सेस असतात. हे झाले पित्ताशयाच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन. तो स्टोन जर नलिकेमध्ये गेला तर कोलेंजायटिस, जॉन्डिस, आणि त्याच्यानंतर पँक्रियासच्या तोंडावर जर फसला तर पँक्रियाटायटिस, असे हे ॲक्यूट कॉम्प्लिकेशन म्हणता येते. काही क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्समध्ये जसं मी ह्या 3 नद्यांचा उल्लेख केला तुम्हाला आधी, त्या एरियामध्ये गॉल ब्लॅडर कॅन्सर पण काही मोठ्या प्रमाणात दिसून येतं, आणि त्याचं मूळ कारण हे पित्ताशयातले स्टोन आहेत. आणखी रेअर कॉम्प्लिकेशनमध्ये हा स्टोन जर इंटेस्टाईनमध्ये गेला तर तो फसतो, इंटेस्टाईनमध्ये ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करतो, त्याला आम्ही गॉल स्टोन आयलेस असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत साधं इन्फेक्शन पासून ते तिथं पू होणे आणि इमर्जन्सी सर्जरी लागणे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पित्ताशयाच्या नळीमध्ये फसून तिथं तुम्हाला कावीळ होणे, आणि स्वादुपिंडाच्या तोंडावरती फसून सर्वात मोठा कॉम्प्लिकेशन जो म्हणतो पॅनक्रियाटायटिस, ज्याच्यामुळे पेशंटला आयसीयूची गरज लागेल असं सुद्धा होणे हे अपेक्षित आहे. आणि काही पेशंटमध्ये, सगळ्यांमध्ये नाही, खूप कॉमन आहे, रेअर आहे, पण गॉल ब्लॅडर स्टोन गॉल ब्लॅडर कॅन्सरला सुद्धा कारणीभूत म्हणायला काय हरकत नाही. आणि ते शक्यतो नॉर्थ ईस्ट मधल्या पेशंटमध्ये असतो, पण होणार नाही असं नाही, असं म्हणता येईल. बरोबर. बरेच लोक हे म्हणतात माझा पित्ताशयाचा खडा खूप बारीक आहे, त्यामुळे मी काही दिवसानंतर सर्जरी करू का? किंवा काही जण म्हणतात माझा खडा खूप मोठा आहे तर मला काही त्रास नाहीये, मी सर्जरी न करता राहू शकतो का? काही खड्यांच्या साईज आणि त्यांची सिम्पटम याच्या संबंधित काही सर्जरीचे किंवा ट्रीटमेंटचे काही उपाय आहेत का? पित्ताशयाच्या खड्यांची साईज जितकी छोटी असते ना, तो स्टोन हा आपल्याला फसवतो. हा स्टोन आपल्या नलिकेमध्ये जायचे चान्सेस जास्त असतात, आणि त्याच्यामुळे होणारे कोलॅटरल ऑर्गन डॅमेजेस, लाईक जसं मी तुम्हाला सांगितलं, लिव्हरमध्ये कोलॅंजायटिस आणि जॉन्डिस, आणि पँक्रियासमध्ये पँक्रियाटायटिस, हे छोट्या स्टोनमुळे जास्त व्हायचे चान्सेस. त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती मला म्हणतोय की मोठा स्टोन आहे, 2 सेंटीमीटर का 1.5 सेंटीमीटरचा स्टोन आहे, तो स्टोन तिथेच पडून पित्ताशयामध्ये कॅन्सरची रिस्क वाढवतो. एकंदरीत पित्ताशयाच्या स्टोनची साईज ही त्याच्या ट्रीटमेंटला अडवत नाही. ट्रीटमेंट जी आहे ती योग्य वेळेत करणं हेच त्याचं कर्तव्य आहे. म्हणजे छोटा स्टोन जास्त धोकादायक म्हणता येईल आपल्याला, ज्याच्यामध्ये खाली उतरून पॅनक्रियाटायटिस होईल किंवा कोलेंजायटिस होईल, इमर्जन्सी ERCP लागेल, आयसीयू पण लागेल. मोठा स्टोन खूप दिवस राहून तुम्हाला क्रोनिक कोलेसिस्टायटिस आणि तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढू शकतो. म्हणजे छोटा मोठा स्टोन गॉल ब्लॅडर स्टोनच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडत नाही असं म्हणायला काय हरकत नाही. एखाद्याला गॉल ब्लॅडर स्टोन आहे, सोनोग्राफी मध्ये कळालं, आणि सोनोग्राफी केलं होतं, त्यांची कंपनीची सोनोग्राफीची पॉलिसी होती किंवा काही कारणास्तव सोनोग्राफी केलं आणि सोनोग्राफी मध्ये कळालं की आता गॉल ब्लॅडर स्टोन आहे, तशा पेशंटनी
ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे का? तसं बघितलं तर असिम्प्टोमॅटिक स्टोनला मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडत नाही. त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये राहणं गरजेचं असतं. त्यांना काही स्निग्ध पदार्थांचं जेवण टाळणं महत्त्वाचं असतं. पण अशा व्यक्तींना ज्या कंपनीने त्यांचे इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे आणि त्यांना जर समजा भारताच्या बाहेर पोस्टिंग भेटते आहे आणि अशा वेळेस त्यांना तिथे त्रास होऊ नये, मल्टिपल स्टोन आहेत, तर त्यांनी इलेक्टिव्ह सर्जरी करणं योग्य. म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये आपण असं म्हणता येईल का, गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन जमा झालेले आहेत पण तुम्हाला सिम्पटम नाहीये, तुम्हाला सिम्पटमची किंवा त्याची लक्षणाची वाट न बघता अगोदर जर का केलं तर कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. आणि तुम्हाला कॉम्प्लिकेशन समजा एखाद्याला आज जर का लास्ट पेशंट असाच होता, त्याला गॉल ब्लॅडर स्टोन होते, असिम्प्टोमॅटिक, लक्षणं काही नव्हते, सडनली तो पॅनक्रियाटिटिस घेऊन आला. म्हणजे तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन झाले तर त्याला पहिलंच आपण ट्रीटमेंट करणं योग्य आहे का असिम्प्टोमॅटिक असेल तर नाही करायला पाहिजे? माझ्या मते जे कोलॅटरल ऑर्गन डॅमेज हे फार तीव्र आहे. स्टोन छोटा आहे, मला त्रास होत नाही, हे कारण योग्य नाही आहेत. कारण की हे गॉल ब्लॅडर स्टोनला विरघळण्यासाठी आज तागायत कोणतीच औषध पद्धती नाही आहे. आमच्या ॲलोपॅथीमध्ये नाही आहे, नाही कोणत्याही आमच्या पॅरलल पॅथीजमध्ये पण ट्रीटमेंट म्हणजे दुसऱ्या कोणत्या आयुर्वेदिक होमिओपॅथीमध्ये पण जो काही म्हटलं जातं तो खरं ट्रीटमेंट नाहीये असं म्हणायला काही हरकत नाही. गॉल ब्लॅडर स्टोन, मला बरेच पेशंट म्हणतात माझा किडनी स्टोन झाला होता आणि मी हे औषध घेतलं आणि बरं झालं. आणि गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये असं का होत नाही? गॉल ब्लॅडर स्टोन आणि किडनी स्टोनचा फरक काय आहे? गुड क्वेश्चन. नैसर्गिकरित्या किडनी हे आपल्या आउट गेटला बसलेलं आहे. किडनीच मधून डेली आपल्याकडे 1.5-2 लिटर युरिन जात आहे. तो स्टोन आपण पास करून बाहेर बघू शकतो आणि तो स्टोन पास होताना पेन दुखण्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. पण गॉल ब्लॅडर स्टोन हा जेव्हा पास व्हायचा प्रयत्न करेल तो तुम्हाला कोलॅटरल ऑर्गन डॅमेज देतो, ज्याची आपल्या कोणालाच गरज नाही. ऑर्गन डॅमेज म्हणजे जसं मी नेहमी वारंवार आता 3दा सांगितलंय की कोलेंजायटिस आणि पॅनक्रियाटिटिस आर वर्स्ट. म्हणजे किडनी स्टोनचा जो काही स्टोन आहे निघून जाताना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही करणार आणि किडनी स्टोनचा वाहतं पाणी आहे, त्यामुळे तो कंपोजिशन म्हणजे त्याच्यामध्ये गोळ्या औषध देऊन त्याची जर का आता कंपोजिशन चेंज केलं तर बरं होईल आणि नाही झालं तरी काही मोठा प्रॉब्लेम घेऊन येणार नाही. पण गॉल ब्लॅडरच्या रिलेटेड जर का म्हटलं तर तुम्ही काही गोळ्या औषध घेऊन बरं करू नाही शकत आणि ते डिझॉल्व्ह सुद्धा होणार नाही, कारण याचं गॉल ब्लॅडरचं काम करण्याची ताकद गेलेली आहे. आणि त्याचसोबत गॉल ब्लॅडरचा स्टोन गॉल ब्लॅडरच्या बाहेर आला तर गॉल ब्लॅडर पेक्षा जास्त प्रॉब्लेम बाहेर करू शकतो, जे की कोलेंजायटिस आहे आणि पॅनक्रियाटिटिस म्हणजे स्वादुपिंडाचं इन्फेक्शन. आणि स्वादुपिंडाचं इन्फेक्शन जीआय मध्ये म्हणजे पचन संस्थेची जी ट्रीटमेंट करणारे कोणत्याही डॉक्टरांना विचारलं तरी स्वादुपिंडाचं इन्फेक्शन म्हणजे सगळ्यात अतिशय घातक असतो. म्हणून आपण गॉल ब्लॅडरला आणि किडनी स्टोनला वेगळं ठेवायला पाहिजे आणि गॉल ब्लॅडर स्टोन असेल तर त्याला आपण अर्लिएस्ट सॉर्ट आउट करायला पाहिजे असं म्हणता येईल. बरोबर. किडनी स्टोनची फिलॉसॉफी वेगळी, गॉल ब्लॅडर स्टोनची फिलॉसॉफी वेगळी. गॉल ब्लॅडर स्टोनच्या व्यतिरिक्त पित्ताशयामध्ये आणखीन काही आजार असतात का? आणखीन दुसरे काही गोष्ट असतात त्याच्यासाठी गॉल ब्लॅडर काढण्याची गरज पडते का? गॉल ब्लॅडर स्टोन व्यतिरिक्त गॉल ब्लॅडर पॉलिप, ज्याला आपण एक स्नायूचा गाठ म्हणतो, ती जी गाठ असते, आम्ही आमच्या अभ्यासामध्ये असं झालं की ती जर गाठ असेल तर 4 मिलीमीटरची गाठ, 5 मिलीमीटरची गाठ, असे बरेच रिपोर्ट येतात आमच्याकडे. गॉल ब्लॅडर पॉलिप आहे, काय करावं? तर 4 आणि 5 मिलीमीटरच्या गॉल ब्लॅडर पॉलिपना आम्ही असंच म्हणतो की त्याला वॉचफुल ऑब्झर्वेशन, ह्या पेशंटला आम्ही दर 6 महिन्याला सोनोग्राफी करून बोलवतो. जर ती स्नायूची गाठ जर ती वाढली, जर 6 महिन्यानंतर त्याची साईज जर 7 मिलीमीटर 8 मिलीमीटर वाढते, याचा अर्थ त्या स्नायूने आपले कॅरेक्टर बदललेलं आहे. मग अशा व्यक्तींना गॉल ब्लॅडर काढण्याचा सल्ला देण्यात येतो. वाईट प्रकारचं कॅरेक्टर म्हणजेच कॅन्सर, अशा स्नायूच्या गाठीमध्ये कॅन्सर होऊ शकतो. म्हणून गॉल ब्लॅडर पॉलिप लेस दॅन 7 मिलीमीटरला मी सर्जरी सल्ला देत नाही. त्यांना सांगतो की तुम्ही वॉचफुल ऑब्झर्वेशन मध्ये राहा. पण त्यांची जर साईज वाढत चालली, रेट ऑफ चेंज जर जास्त असेल तर मी त्यांना सांगतो की कॅन्सरपेक्षा गॉल ब्लॅडरची सर्जरी परवडली. दुसरा आजार गॉल ब्लॅडर कॅन्सर,
गॉलब्लॅडर कॅन्सर हा एक अत्यंत वाईट प्रकारचा कॅन्सर आहे. अशा कॅन्सरमध्ये पेशंटला लाईफ सर्व्हायवल 5 इयर्स लाईफ सर्व्हायवल आम्ही कॅन्सरमध्ये समजत असतो, त्याला क्युअर म्हणतो आम्ही. तशी भेटणं फार रेअर आहे, 10%च असतं जर योग्य वेळेत भेटलं तर. त्यामुळं त्या कॅन्सरची सर्जरी, गॉलब्लॅडर कॅन्सरमध्ये ह्या आजाराची सर्जरी लवकर निदान करून सर्जरी करणं गरजेचं आहे. पॉलिप जर का मोठा असेल 7 mm किंवा 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा असेल, सर्जरी करून टाका. ठेवलं तर तो कॅन्सर होऊ शकतो. बरोबर. छोटा पॉलिप असेल 6-6 महिन्याला सोनोग्राफी करा, त्याच्यामध्ये वाढ किती होते बघा, वाढ होत असेल तर सर्जरी करा. गॉल ब्लॅडर कॅन्सरला तुम्ही म्हटले की व्हाईट कॅन्सर म्हणून, पोटातला सगळ्यात व्हाईट कॅन्सर, असं का बरं म्हणायचं? एक तर गॉलब्लॅडर कॅन्सर हा डायग्नोज करणं अवघड आहे. ओके, म्हणजे निदान होणं लेट स्टेज मध्ये होणार आहे. याचं आपण बऱ्याच वेळा हे गॉलब्लॅडरला स्टोन असेल म्हणून सोडून देतात किंवा नॉर्मल ऍसिडिटी म्हणून सोडून. पण ज्या व्यक्तींना गॉलब्लॅडर कॅन्सर जो भेटला त्याच्यातले 90% कॅन्सर हे इनऑपरेबल निघतात. म्हणजे अति फास्ट स्प्रेडिंग आहे आणि त्याचं निदान अर्ली स्टेजमध्ये होतच नाही, कारण तो गॉलब्लॅडरच्या खाली आहे. आणि अवेलेबल मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट, जे काही ट्रीटमेंटची आता सध्या अवेलेबल आहे त्याच्यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन वगैरे खूप काही तिथं काम करत नाही. आणि सर्जरी करत असताना गॉलब्लॅडरच्या व्यतिरिक्त लिव्हर वगैरे सगळं काढण्याची गरज पडते. त्यामुळे आपण गॉलब्लॅडर कॅन्सर होऊ नये म्हणून क्रोनिक गॉलब्लॅडर मध्ये किंवा गॉलब्लॅडर पॉलिप मध्ये सर्जरी सजेस्ट करतो. ठीक आहे. आता गॉलब्लॅडर स्टोन आहे तर हे निदान कसं होतो, निदान करणारी पद्धती काय आहे? गॉलब्लॅडर स्टोन साठी सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टिगेशन निदान पद्धत म्हणजे अल्ट्रासाऊंड, म्हणजे सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी करणं. याच्यात 100% गॉलब्लॅडर पॉलिप भेटतो. गॉलब्लॅडर स्टोन गॉलब्लॅडर स्टोन. ओके. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही गरजेचं आहे का टेस्टिंग? त्याच्या व्यतिरिक्त लिव्हर फंक्शन टेस्ट जर पेशंटला करणं गरजेचं आहे. त्यावेळेस जर एखादा गॉलब्लॅडरचा स्टोन जर प्रत्येच्या नलिकेत गेला तर अशा वेळेस लिव्हर फंक्शन टेस्टची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. मग तसं असेल तर मग फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये MRCP एक असते, ती बेस्ट इन्व्हेस्टिगेशन आहे, ज्यात पित्त नलिकेमधलं स्टोन शोधणं. आणि अमायलेज लायपेस कोणाला तुम्ही करता का गॉलब्लॅडर स्टोनच्या पेशंटमध्ये? जो पेशंटचा पेन कंट्रोल होत नाहीये आणि त्याचा बॅक पेन सुरू झालेला असतो, अशा वेळेस मी त्यांचा अमायलेज लायपेस करतो. अशा ज्यांना गॉलब्लॅडर स्टोनमुळे पॅन्क्रियाटायटिसचा सस्पिशन डाऊट आला मला, त्यामुळे लायपेज अमायलेज. स्वादुपिंडाचं तुम्हाला इन्फ्लमेशन वाटलं तर अमायलेज लायपेज करता. म्हणजे साधारणतः सोनोग्राफीवरती सगळं काही कळतं. पित्ताशयाच्या नळीमध्ये गेलेले आणि तुमचं जॉन्डिस झालेले, कावीळ झालेले अशा पेशंटमध्ये MRCP ची गरज आहे. आणि ज्यांना स्वादुपिंडाचा आजार वाटतोय, गॉलब्लॅडर स्टोन हा सगळ्यात कॉमन स्वादुपिंडाचं इन्फेक्शन होणारा कारण आहे. स्वादुपिंडाचं जर इन्फेक्शन असेल तर अमायलेज लायपेज करण्याची गरज आहे. बरोबर. जर तुम्हाला गॉलब्लॅडर स्टोन आहे तर ट्रीटमेंट ऑप्शन, म्हणजे त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी असलेले ऑप्शन काय काय आहे? गॉलब्लॅडर स्टोनसाठी ॲलोपॅथीमध्ये UDCA, अर्सोडिऑक्सिकोलिक ऍसिड, हे एक औषध आहे, ज्या औषधाने स्टोन डिझॉल्युशन थेरपी म्हणतात. पण याच्यामध्ये ह्या स्टोनसाठी 3 महिने ते काही वर्षापर्यंत ते औषध घेतल्यानंतरच तो स्टोन डिझॉल्व्ह व्हायचे चान्सेस असतात. तो सिंगल स्टोन असेल तर, तोही 6 मिलीमीटरपेक्षा लहान असेल तर. या व्यतिरिक्त गॉलब्लॅडर स्टोनसाठी सर्जरी, जी लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ही बेस्ट ट्रीटमेंट आहे. छोटे गॉलब्लॅडर स्टोन म्हणजे मड जो म्हणतो, गॉलब्लॅडर स्लज आहे का, ज्याच्यामध्ये UDCचे तुम्ही ट्रायल म्हणताय? बरोबर. तो त्याला आम्ही कचरा, चिखल असं म्हणतो. काही काही सोनोग्राफी रिपोर्ट येतात, सर आम्हाला पोटात गॅस बनतोय, आणि सोनोग्राफी केली आम्ही, त्यात पित्ताशयामध्ये काही एकदम स्टोन फॉर्मेशन नाही आहे, त्याच्या आधीचा जो वाळूसारखा कचरा आहे तो. अशा याच्यात मग आपल्याला सिम्प्टोमॅटिक इम्प्रूव्हमेंट देण्यासाठी आणि त्या पित्ताशयाचा जो कचरा जमा झाला आहे त्याच्यासाठी बाईल ऍसिड असलेलं औषध म्हणजे UDCA देण्यात येतं. ते कमीत कमी 3 महिने तरी घ्यावे अशा वेळेस. ओके. आणि गॉलब्लॅडर स्लजच्या पेशंटला पेन होत असेल त्याच्यामध्ये UDCA सांगता का सर्जरी सांगता? हाच पेन जर असेल तो पेन आयडियली पेन असलं तर सर्जरी शिवाय बेस्ट ट्रीटमेंट नाहीये. आता सर्जरी जर का म्हटलं, म्हणजे शस्त्रक्रिया म्हटलं, तर कोणत्या पद्धतीची सर्जरी असतात?
त्याला आपल्याकडे सध्या 3 प्रकारच्या शस्त्रक्रिया अवेलेबल आहेत. ओपन म्हणजे ट्रॅडिशनल सर्जरी, जी 100 वर्षापासून चालू आहे. नंतर गेल्या 30 वर्षापासून लॅप्रोस्कोपिक सर्जरी एक आलेली आहे, जी दुर्बीनद्वारे सर्जरी होते. आणि गेल्या 10 वर्षामध्ये रोबोटिक सर्जरी आली आहे, रोबोटिक तंत्रज्ञानाने करणार, जो की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणताय. ओके. आता ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपी हे दोन्ही सुद्धा थोडंसं मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये काय फरक असते सांगू शकाल का? ओपन सर्जरी म्हणजे मी पेशंटच्या स्नायूंना असं स्किनवर कट करा. तो कट कमीत कमी 8 सेंटीमीटरचा असतो. म्हणजे 8 सेंटीमीटर इतका मोठा चिरा देणार आहे आपण. त्या स्किन आणि त्याच्या खालचे स्नायू कट होतात. ओके. आणि म्हणजे सगळं आपल्याला उघडावं लागतं. बरोबर. अशा याच्यात तो कट केल्यानंतर तो पित्ताशय आम्ही अलगद बाहेर काढतो आणि परत त्याला जोडतो. मग अशा प्रक्रियेमध्ये त्या पेशंटला, माझा पेशंट हा 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहू शकतो, कारण तो स्नायू कट झाल्यामुळे पेन असतो. बरोबर. पेनच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रॉब्लेम असतो का त्याच्यामध्ये? पेन व्यतिरिक्त इन्फेक्शन म्हणा, ब्लिडिंग म्हणा. युजली हे इन्फेक्शन, ब्लिडिंग ही रिस्क ही ओव्हरऑल सर्वच त्याच्यात असते. पण पेन इज अ मेन पेन आहे. आणि नंतर त्याला हार्नियाची पण रिस्क राहील. स्नायू कट झाल्यानंतर कुठल्याही शस्त्रक्रियेमध्ये, मी पोटाचा सर्जन आहे, स्नायू कट झालेल्या प्रत्येक सर्जरीमध्ये पुढच्या आयुष्यामध्ये हार्नियाची रिस्क असते. ओके. आणि त्याच गोष्टीमध्ये नेमकं लॅप्रोस्कोपी काय वेगळं असतो? लॅप्रोस्कोपीने चांगला स्कोर केला आहे, ओपन सर्जरीला मागं टाकलेलं आहे, स्टँडर्ड ऑफ केअर बनलेलं आहे. कारण की याच्यात आम्ही 3-3 मिलीमीटरचे कट घेतो, 2 आणि 1-1 सेंटीमीटरचे 2 कट असे करून त्याच्यातही आम्ही इन्स्ट्रुमेंटला आत इंट्रोड्यूस करताना स्नायू सेपरेट होतात, कट होत नाही. ओके. पेशंटचा पेन इंडेक्स हा कमी होतो. पेशंट 6 घंट्यानंतर चालायला लागतो, दुसऱ्या दिवशी घरी जातो. आणि जे ऑनलाईन काम करणारे, वर्क फ्रॉम होम करणारे पेशंट माझे नेक्स्ट डे कामाला सुरुवात करतात. म्हणजे पेशंटला पेन कमी आहे, रिकव्हरी फास्टर आहे. आणि मॅग्निफाईड व्ह्यू मध्ये तुम्ही लॅप्रोस्कोपी करायचं म्हटल्यानंतर आपल्याला मॉनिटर मध्ये बघून करतो, कॅमेराच्या दुर्बिणीच्या मॉनिटर मध्ये ते बघितल्या म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगले येतात. कॉम्प्लिकेशन कमी आहे, ब्लिडिंग कमी आहे. आणि हा डे केअर सर्जरी म्हणता येईल. म्हणजे आज जो ऍडमिटेड पेशंट आहे, उद्या आपला पेशंट घरी जातोय, तो डे केअर सर्जरी म्हणता येईल. आणि नेमकं किती दिवसामध्ये त्यांना कामाला जॉईन करू शकतो? IT इंडस्ट्रीजचा पेशंट माझा 24 आवर्स नंतर कामाला लागतो. बाकी जे दुसरे काम आहेत, ज्यांना फिजिकल वर्क करायचं असतं, अशा व्यक्तींना तो पेशंट 7व्या दिवशी कामाला लागतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी चालून फिरून छोटा मोठा काम करू शकतो. लेडीज असतील तर घरामधली छोटे मोठे कामं करू शकतात. आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असल्यामुळे आपण सर्वजण आजकाल त्याच्यात करता पुरुष किंवा करती स्त्री ही जर आजारी पडली तर त्यांना लवकर रिकव्हर करण्यासाठी ही टेक्निक चांगली आहे. ओके. म्हणजे सर्जरी करायचं असेल तर घाबरायची गरज नाही, लॅप्रोस्कोपी मध्ये चांगलं होतं. बरोबर. नेमकं आता लॅप्रोस्कोपीच्या कंपॅरिझन मध्ये रोबोटिक नवीन ऍडव्हान्स सुपर टेक्नॉलॉजी म्हणून म्हणतात, खूप कॉस्टली आली ती ट्रीटमेंट, त्याचा काय बेनिफिट होतो? डेफिनेटली आता जेवढी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते त्याच्याने रिझल्ट इम्प्रूव्ह करता येतात आपल्याला. जसं आपण म्हटलं, रोबोटमध्ये विजिबिलिटी चांगली, लॅप्रोस्कोपीमध्ये विजिबिलिटी चांगली, त्याच्यापेक्षा आणखी चांगली विजिबिलिटी अँड प्रिसिजन, जे परफेक्ट टिश्यूला पकडून त्याला व्यवस्थित कट करणं, कमीत कमी टिश्यू डॅमेज करणं, आणि त्याच्यामुळेच रिकव्हरी फास्ट होते. आणि ह्याच्यासाठी रोबोटचं तंत्रज्ञान आहे. म्हणजे जो काही तंत्रज्ञानाचा आपला इव्होल्युशन झालेला आहे. आज जर का एखाद्याला गॉल ब्लॅडर सर्जरी, एका पर्सनला 2 तर करणार नाही, आपण एकच करणार आहे. जर एकच सर्जरी करणार आहे, ओपनचा लॅप्रोस्कोपी करत होतो, आता रोबोटिक जर का ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल तर ते का करू नये, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रिसिजन भरपूर भेटेल, त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन ऍडव्हान्टेज ऍडिशनल भेटतील, तर करायला काय हरकत नाही. लॅप्रोस्कोपी सर्जरी नेमकी कशी होती ह्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकाल का? लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही पूर्ण भूल देऊन होते. ओके. एक पेशंटला उपाशीपोटी आम्ही सकाळी ऍडमिट करतो, त्याचे सर्व प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून अनेस्थेशिया फिटनेस घेऊन ठेवतो. पेशंटला आम्ही ऍडमिट करून पूर्ण भूल देतो. त्या भुले दरम्यान पेशंटला 4 ठिकाणी कट करतो. एक तर बेंबीच्या इथून कॅमेरा पोर्ट जातो माझा, तो 1 सेंटीमीटरचा असतो. त्याच्यानंतर छातीच्या मध्ये, इथे छातीच्या खाली जे असतं तिथे 1 सेंटीमीटर कट, आणि मग पोटाच्या बाजूला वर्किंग पोर्ट असतात 3-3 मिलीमीटरचे. असे पोर्टने आम्ही ह्या विशिष्ट आमचे ह्युमन आर्म्स सारखं काम करतात. त्याच्याने आम्ही पित्ताशयाला प्रॉपर बघून व्यवस्थित डिसेक्ट करून
काढतो. ही सर्जरी कमीत कमी 40 ते 1 मिनिटं ते 1 घंट्याची असते. ओके. थोडं कॉम्प्लिकेशन असेल तर वेळ पण लागू शकतो. इन्फेक्टेड असेल कॉम्प्लिकेशन. कोणत्या पेशंटमध्ये लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक न करता ओपन करण्याची गरज लागू शकते? असे फार कमी अंशाचे पेशंट असतात. जर का ते इन्फेक्शन वगैरे असेल तरी आजकाल स्टँडर्ड ऑफ केअर ही लॅप्रोस्कोपीच आहे. त्यामुळे अशा पेशंटला ओपन कन्व्हर्जनची रिस्क नेहमी असते. त्यावेळेस पेशंटच्या पित्ताशय हे पित्ताच्या नलिकेला खूप चिकटलेलं आहे आणि आम्हाला तिथून सेपरेट करणं अवघड वाटतंय. म्हणजे जे कॉम्प्लिकेशन घेऊन आले त्यांच्यामध्ये ओपनचा रिस्क जास्त आहे. ज्या पेशंटमध्ये कोलॅटरल डॅमेजेस झालेले आहेत त्या पेशंट चिपकून आलेले आहे, जास्त इन्फेक्शन आहे, सडलेलं गॉल ब्लॅडर आहे, स्टोन अटकलेलं आहे, ज्याचं कॉम्प्लिकेशन आहे. साधा गॉल ब्लॅडर असेल तो ओपन कन्व्हर्जनचा रिस्क कमी आहे. ज्यांचा कॉम्प्लिकेटेड गॉल ब्लॅडर आहे त्यांच्यामध्ये ओपन कन्व्हर्जनचा रिस्क जास्ती असं म्हणता येईल. गॉल ब्लॅडर सर्जरीमध्ये तुम्ही खडे फक्त काढता का गॉल ब्लॅडर पूर्ण काढता? काढत असाल का बरं करतात असं? हा चांगला क्वेश्चन आहे. हा प्रत्येक पेशंट मला विचारतो की तुम्ही काय करणार, फक्त खडे काढून देणार का? नाही, मी पूर्ण पित्ताशय काढणार. पित्ताशयाची थैली काढायचं कारण काय? जसं मी सांगितलं तुम्हाला की पित्ताशयाच्या स्टोनमुळे रिस्क ऑफ कॅन्सर आहे. तो एक महत्वाचा क्रायटेरिया मी नेहमी मनात ठेवतो. आणि सेकंड, रिस्क ऑफ रिकरन्स ऑफ स्टोन्स इज ऑलवेज. म्हणजे काढल्यानंतर आता इथं काम न करणाऱ्या गॉल ब्लॅडरमुळे स्टोन झाले. फक्त स्टोन काढून आलं तर गॉल ब्लॅडर ते काम करत असते, आणखीन स्टोन बनवणार आणि ते स्टोन बनलं तर पुढे जाऊन कॅन्सरची आणखी दुसरी रिस्क राहणार. म्हणून स्टँडर्ड केअर गॉल ब्लॅडर स्टोन आणि गॉल ब्लॅडर पूर्ण काढणं हा स्टँडर्ड केअर आहे. बरोबर आहे? बरोबर. गॉल ब्लॅडरची सर्जरी करत असताना काही कॉम्प्लिकेशनची अपेक्षित असते का? का बरं एक्सपर्ट आणि ऍडव्हान्स सेंटर चांगल्या ठिकाणी का करावं? आणि गॉल ब्लॅडर सर्जरी करत असताना काही कॉम्प्लिकेशन होतात का? काही इश्यू असतात का? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. गॉल ब्लॅडर सर्जरी करताना बाईल डक्ट इंजुरी हा एक फार म्हणजे पित्ताशयाच्या नळीला इजा होणं. जी पित्ताशयाची नलिका म्हणजे एक समजा ते देठ पूर्ण फांदी आहे आणि गॉल ब्लॅडर एक त्याच्यावरचं देठ आहे. तर तुम्हाला फक्त देठ काढायचं आहे, फांदीला काही न करता. कारण की लिव्हरकडनं इंटेस्टाईनला घेऊन जाणारा जो हायवे आहे त्याला इजा न करता काढणं हे सेफ. पण चुकून जर तुमची व्हिजिबिलिटी इन्स्ट्रुमेंटेशन चांगलं नसलं, तुमच्याकडे ऐन वेळेस तुमचे इन्स्ट्रुमेंटेशन काम न केलं नाही, अशा वेळेस व्हिजिबिलिटी आणि इन्स्ट्रुमेंटेशन काम न करता किचकटता आहे गॉल ब्लॅडरमध्ये, तिथं सूज आहे वगैरे, अशा मल्टिपल फॅक्टर्समुळं आणि एक्सपिरियन्स ऑफ सर्जन इज मोर इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या मल्टिपल फॅक्टर्समुळं बाईल डक्ट इंजुरी आणि त्याच्यामुळे होणारे आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगतो की कुठूनही करा, एक एक्सपर्ट सर्जन, एक्सपर्ट टीम आणि एक चांगलं इन्स्टिट्यूट जिथे प्रॉपर टेक्नॉलॉजिकल इन्स्ट्रुमेंट मेंटेनन्स चांगलं होतं अशा ठिकाणी करावी सर्जरी. गॉल ब्लॅडर सर्जरीचा बाईल डक्ट इंजुरी होऊ नये म्हणून चांगले एक्सपर्ट लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जनच्या हातामध्ये, चांगल्या सेंटरमध्ये जिथं सुव्यवस्था अवेलेबल आहे, बॅकअप अवेलेबल आहे आणि चांगल्या ठिकाणी जर कथा करून घेतलं तर कॉम्प्लिकेशन रिस्क 0 असतात. आणि हे कॉम्प्लिकेशन खूप ड्रेडफुल असतात असं म्हणायला काय हरकत नाही. गॉल ब्लॅडर स्टोनचा एंडोस्कोपीद्वारे सर्जरी होऊ शकतं का? गॉल ब्लॅडर स्टोन जर तुमच्या पित्तनलिकेत गेला तर त्याला एंडोस्कोपिकली म्हणजे त्याला एंडोस्कोपिक रिट्रोग्रेड कोलेंजो पॅन्क्रियाटोग्राफी म्हणतो, ERCP. तो जो स्टोन आहे तुमच्या नलिकेमधला स्टोन आहे तो काढण्यासाठी एंडोस्कोपीचा रोल येतो. अदरवाईज पित्ताशयाच्या थैलीमधला स्टोन काढण्यासाठी एंडोस्कोपी ERCPचा तसा रोल येत नाही. अजून स्टडीज चालू आहेत, काही जण प्रयत्न करत आहेत, पण स्टँडर्ड ऑफ केअर इज लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी. म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन उतरून पित्ताशयाच्या नळीमध्ये जाऊन कॉम्प्लिकेशन केला तर तुम्हाला ERCP करावं लागेल आणि त्यानंतर आणखी नवीन गॉल ब्लॅडरची सर्जरी करावं लागेल. तो लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकनं करता येईल. जर का ते ERCP केलेला असेल, किती दिवसानंतर तुम्हाला लॅप्रोस्कोपी करता येतो? आणि एकदा ERCP करून तिथला नळीमधला स्टोन काढला तर परमनंट सॉल्व्ह होतो का? आणखीन डबल तिथलं नळी काढावं लागतं का? काय नेमकं असतो? बरोबर. ERCP म्हणजे एंडोस्कोपिक रिट्रोग्रेड कोलेंजो पॅन्क्रियाटोग्राफी ही एक स्पेशलाइज्ड टेक्निक आहे दुर्बीणद्वारे स्टोन काढण्यासाठी. पण त्या टेक्निकचे पण त्याचे इनहेरेंट रिस्क असतात. जसं आमच्या पित्ताशयाच्या सर्जरीचे मी रिस्क सांगितलं तसंच ERCPचे पण रिस्क असतात.
त्याच्यामध्ये ERCP रिलेटेड पॅन्क्रियाटायटिस हा एक वाईट प्रकारचा कॉम्प्लिकेशन आहे. मग एखाद्या व्यक्तीने जर आता मी एक्सपर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉपर टीममध्ये काम करतोय आणि माझा एंडोस्कोपिस्ट पण खूप एक्सपर्ट आहे, तरी पण अशा वेळेस मी 1 दिवसाचा वेळ घेतो. आज त्याने जर ERCP केली दुपारी 1 वाजता, तर मी 1 दिवस कूल डाऊन टाइम देईल त्या पॅन्क्रियाससाठी आणि त्या इन्सल्टसाठी सेटल होण्यासाठी, आणि नंतरच मी सर्जरी करणार. म्हणजे दुसऱ्या दिवस गॉल ब्लॅडर सर्जरी करणार आपण. ह्याच्यामध्ये गॉल ब्लॅडरच्या स्टोन मध्ये आपण फक्त स्टोन काढून बाहेर जर का आलं किंवा गॉल ब्लॅडर पूर्ण करून आलं तर नंतर आणखीन स्टोन होण्याची शक्यता असतात का? गॉल ब्लॅडर सर्जरीचा फेल्युअर रेट म्हणजे पूर्ण स्टोन आपण गॉल ब्लॅडर काढून आल्यानंतर वापस तुम्हाला स्टोन होण्याची शक्यता राहते का? आम्ही 2 गोष्टी सांगतो, एक तर रिकरंट स्टोन आणि रिटेन स्टोन. ह्या 2 गोष्टी आहेत. रिकरंट स्टोन जो असतो तो आपल्या गॉल ब्लॅडर काढल्यानंतर 2 वर्षानंतर जर पित्ताच्या नलिकेत स्टोन झाला त्याला आम्ही रिकरंट स्टोन म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळा जो स्टोन पित्ताच्या नलिकेत जातो, प्रत्येक स्टोन आपल्याला सिम्पटम देईल असं नसतं. जो स्टोनने ऑब्स्ट्रक्शन रस्ता रोखलाय किंवा त्याने जाऊन पित्ताशयाच्या स्वादुपिंडाला दाबलं त्याच वेळेस तो आपल्याला सिम्पटम देईल. काही वेळेस काही स्टोन, छोटे छोटे स्टोन, 1-2 मिलीमीटरचे स्टोन पित्ताशयाच्या नलिकेत राहतात आणि ते तसेच पडून राहतात. जो पण ते त्यांचं जसं आपण म्हणतो त्यांना त्यांचं न्यूट्रिशन्स व्हॅल्यू वाढतं त्याच वेळेस तो सिम्पटम देतो. रिटेन स्टोन म्हणजे त्या आपल्या सिस्टिक डक्ट जे देठ आहे आमचं गॉल ब्लॅडरचं, तिथे एखादा स्टोन मिस झाला आपल्याकडनं किंवा सर्जरीच्या दरम्यान स्टोन स्लिप झाला, ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं थैलीमधला, तर तो स्टोन तिथे गेला तर त्याला आम्ही रिटेन स्टोन म्हणू शकतो. आणि अशा वेळेस ERCP जर सिम्पटम असतील तरच ERCP गरजेचं. गॉल ब्लॅडर शस्त्रक्रियेनंतर काही विशेष काळजी पेशंटला घेण्याची गरज असते का? गॉल ब्लॅडर जसं डिस्कस केलं की ते कोलेस्ट्रॉलला, बाईल सॉल्ट आणि बाईल पिगमेंटला स्टोअर करतं आणि ते इम्प्रूव्ह आपल्या फॅटच्या स्निग्ध पदार्थांच्या ऍब्सॉर्प्शनसाठी गरजेचं असतं. ज्या वेळेस ते स्टोरेज नाही आहे माझ्याकडे, तर अशा वेळेस मी सांगेल की तुमचे डाएट कंट्रोलने तुम्हाला म्हणजे थोडं लो फॅट डाएट घेतलं तर तुम्हाला त्याच्याने त्रास होणार नाही. बरेच लोकांमध्ये ही एक काय म्हणतायत मिथ असतो की माझी गॉल ब्लॅडर सर्जरी झाली म्हणून मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला. ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? हा एक म्हणजे सर्वच जण प्रश्न विचारतात. मी सर्वांना सांगतो की ऍसिडिटी गॉल ब्लॅडर स्टोन व्यतिरिक्त पण होते. कॉमन प्रेझेंटेशन आहे हरी, वरी, करी, टोबॅको, अल्कोहोल, याच्याने ऍसिडिटी होऊ शकते. गॉल ब्लॅडरचे सिम्पटम जसं डिस्पेप्सिया सिम्पटम आणि ऍसिडिटी सिम्पटम हे दोन्ही सारखेच प्रेझेंट करतात. त्यामुळं पित्ताशय काढल्यामुळं तुम्हाला ऍसिडिटी झालं असं नाही आहे. पित्ताशयाचा आणि त्याचा तसा संबंध डायरेक्ट येत नाही. तुम्हाला बाकीच्या कारणामुळे तुमचं ऍसिडिटी वाढलेली असू शकते किंवा सर्जरीच्या स्ट्रेसमुळे ऍसिडिटी वाढलेली असू शकते. पित्ताशय काढलं म्हणून तुम्हाला ऍसिडिटी झाली असं मी कधीच म्हणू शकत. गॉल ब्लॅडर हा शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे आणि ऑर्गन म्हणतो आपण. बरोबर. देवानी कोणतंच ऑर्गन बिना कामाचं बनवलेलं नाही. बरोबर. पण तरी सुद्धा गॉल ब्लॅडरचा स्टोन झाला तर तुम्ही पूर्ण गॉल ब्लॅडर स्टोन काढायचं म्हणता, असं का? गॉल ब्लॅडर स्टोन आहे म्हणूनच काढतोय. स्टोन असणं हाच एक कॉम्प्लिकेशन आणि त्या स्टोनमुळे होणारे बरेच कॉम्प्लिकेशन मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. कारण की प्रत्येकाला गॉल ब्लॅडर आहे, 7 अब्ज लोकांना गॉल ब्लॅडर आहे आणि जगातले सगळे सर्जन पुरणार नाही ते काढणं. पण ज्यांना त्रास आहे, ज्यांना स्टोन आहे, अशाच लोकांची आम्ही सर्जरी इंडिकेट करतो, प्रत्येकाला सांगत नाही. गॉल ब्लॅडर सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ह्याचा साधारणतः खर्च काय असतो? ॲव्हरेज खर्च पुणे, मुंबई, हैदराबाद, बँगलोर सारख्या सिटीमध्ये 1 लाख ते 1.5 लाखाच्या ह्याच्यात. 1 ते 1.5 लाख किंवा खूप 5 स्टार हॉस्पिटल असेल तर 2 पर्यंत ते तुमच्या टॅरिफ. आणि त्याच मध्ये जर रोबोटिक सर्जरी करायचं असेल तर काही ऍडेड आणखीन कॉस्ट लागतं का? 70-80 हजारच्या आसपास तुमचं ऍड होईल. त्याचे रोबोटसाठी लागणारे जे तुमचे एक्स्ट्रा कन्झ्युमेबल्स असतात त्याच्यामुळेच खर्च लागतो. खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. काही ठिकाणी 1 लाख किंवा काही ठिकाणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. कारण टेक्नॉलॉजी आहे, कोणती सिस्टम त्यांनी ठेवतायत, कारण त्याच्यामध्ये पण सिस्टम मध्ये भरपूर फरक आहेत. साधं रोबोट ते हाय एंड रोबोट जे इम्पॅक्ट येतात ते सगळ्यांमध्ये वेगवेगळे असतात, त्यामुळे चार्जेस कमी जास्त होऊ शकतात. गॉल ब्लॅडर शस्त्रक्रियेनंतर व्यायाम वगैरे कधी करता येईल?
मी सहसा लॅप्रोस्कोपिक सर्जरी नंतर 4 आठवड्यानंतर त्यांना त्यांचं रुटीन व्यायाम करायला सांगतो. वॉकिंग करणं हे 2 आठवड्यानंतर करू शकतात. हेवी वेट लिफ्टिंग त्यांना जिम जायचं करणं, ॲब्डोमेन मसल एक्सरसाइज करायचे, अशा लोकांना कमीत कमी 4 ते 6 आठवड्यानंतर करतात. म्हणजे पोटावरती कोणतेही वजन न देणे आणि पोटाची थोडी काळजी घेणे. हो. गॉल ब्लॅडर सर्जरी नंतर कितव्या दिवशी आंघोळ वगैरे करता येईल पेशंटला? माझ्या पेशंटला मी दुसऱ्या दिवशी आंघोळ करायला सांगतो. आम्ही एक स्पेशल ड्रेसिंग लावतो, टेगाडाम. ते एअर आणि वॉटर टाईट असते. ओके. वॉटरप्रूफ ड्रेसिंग लावल्यानंतर पेशंट कॅन टेक बाथ. ओके. दुसऱ्या दिवशी. आणि हे लॅप्रोस्कोपी सर्जरी म्हणताय, हे बिना टाक्याची सर्जरी आहे का विरघळणाऱ्या टाक्याची सर्जरी आहे? ही विरघळणाऱ्या टाक्याची सर्जरी आहे. बिना टाक्याची अशी कोणतीच सर्जरी म्हणजे तर लेझर सर्जरी जे पाईल्स फिशरसाठी करते तिचं टाके घेऊ शकत नाही. पण पोटावरची कोणतीही सर्जरी ही टाक्यांचीच असते. त्याला फक्त साईज जो असतो, इन्स्ट्रुमेंट कट जो असतो तो छोटा होतो आमचा, आणि आम्ही त्याला विरघळणारे टाके लावू शकतो. आता बरेच पेशंट येऊन विचारतात की लॅप्रोस्कोपिक सर्जरी नाही, मला लेझर सर्जरी. गॉल ब्लॅडरचं असं लेझर सर्जरी काय आहे का? लेझर लिथोट्रिप्सी हे सीबीडी स्टोन साठी वापरतात. ते एंडोस्कोपिकली वापरण्यात येतं. ते काय म्हणतात की मला लेझर सर्जरी पाहिजे गॉल ब्लॅडरची, अशी काही सर्जरी असते? नाही, तशी काहीही सर्जरी. लॅप्रोस्कोपी म्हणायची असते, ते लेझर म्हणत आहेत. जनसामान्यामध्ये ह्या शब्दांचं प्रचलन जास्त नसतं, त्यामुळे त्यांना जर लेझर हा जास्त मार्केट रेट वर्ड आहे. लॅप्रोस्कोपीपेक्षा लॅप्रोस्कोपीला दुर्बीण म्हणतात, आणि लॅप्रोस्कोपीच्या एललाच त्यांनी लेझर घेऊन जनसामान्यामध्ये मार्केटेड वर्डला लेझरलाच ते लावून. लॅप्रोस्कोपी लेझर असा काही गॉल ब्लॅडर सर्जरी नाही, तो लॅप्रोस्कोपीलाच तो पर्सन आपल्याला लेझर म्हणत आहे. ओके. आणि साधारणतः गॉल ब्लॅडर सर्जरीच्या नंतर नॉर्मल जो फॅट वगैरे खाणे किंवा हे असं करता येऊ शकतं का लाईफ टाईम तुम्हाला फॅटी हेवी मिल खाणं बंद करावं लागते? आता जसं तो स्टोरेज ऑर्गन गेल्यानंतर बॉडीला अडॅप्टेबिलिटी असते प्रत्येक बॉडीची. देवाने आपल्या शरीराला अडॅप्टेबल बनवलं. 2-3 महिन्यानंतर बॉडी अडॅप्ट होऊन जाते, चालू करता येते. मग तुम्ही विसरून जा सर्जरी झाली म्हणून. मी फक्त सांगतो विसरून जा सर्जरी झाली आहे 3 महिन्यानंतर. आणि गॉल ब्लॅडर सर्जरीमध्ये तो जो काही गॉल ब्लॅडर आहे तपासणीसाठी पाठवतात, सगळ्यांचा पाठवतात का? असं करतात? प्रत्येक पेशंट आमचे, जसं मी प्रत्येक पहिल्या आपल्या पॉडकास्टमध्ये 4 वेळा ते 6 वेळा गॉल ब्लॅडर कॅन्सरचा उल्लेख केलेला आहे. आम्ही जो गॉल ब्लॅडर कॅन्सर हा वाईट प्रकारचा कॅन्सर आहे, तो शोधणं फार महत्वाचं असतं. 100त एका गॉल ब्लॅडरचा लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक केलेल्या गॉल ब्लॅडरमध्ये कॅन्सरची रिस्क असते. म्हणजे जो गॉल ब्लॅडर स्टोन साठी आला त्याच्यामध्ये कॅन्सरची रिस्क असते. तो कॅन्सर तिथून त्याचे उगम झालाय की नाही, त्याची सुरुवात झाली की नाही हे कळू शकतं मला. म्हणजे प्रत्येक गॉल ब्लॅडरला आपल्याला तपासणीसाठी कंपल्सरी आणि पाठवलेला रिपोर्ट सुद्धा आपल्याला ट्रेस करावा लागतो. ट्रेस केला तर त्याच्यामध्ये जर गॉल ब्लॅडर कॅन्सर असेल, अर्ली स्टेज असेल तर काही करायची गरज नाही, आणि जर का लेटर स्टेज असेल तर त्याच्या हिशोबाने आपल्याला ट्रीटमेंट करावी. आता तुम्ही मला ERCP म्हणून सांगितलं. ERCP करता, स्टेंट टाकता, स्टोन काढता, त्यानंतर गॉल ब्लॅडर सर्जरी करता. तिथंच ट्रीटमेंट संपते का नंतर स्टेंट काढणं गरजेचं असते, आणि किती दिवसांनंतर काढायचं असते? चांगला क्वेश्चन. आज एक कालच पेशंट बघितला, त्यांनी 8 महिन्यापासून स्टेंट तसाच पडून आल्याचा. ओके. आयडियली तो आम्ही माझ्या पेशंटला मी सांगतो 4 आठवड्यानंतर तो स्टेंट काढून घ्यावा. त्या स्टेंटची गरज संपलेली आहे. म्हणजे गॉल ब्लॅडर सर्जरीच्या नंतर पेशंटचे 2 महत्वाचे जबाबदारी आहेत पेशंटनी बाळगायची. एक म्हणजे गॉल ब्लॅडर स्पेसिमन जो टेस्टिंगला पाठवलं तो हॉस्पिटल मधून आणून दाखवणे आणि कॅन्सर नाही हा सर्टिफाय करून घेणे. आणि तुम्हाला जर ERCP केलेली स्टेंट केलेली असेल तर तो स्टेंट काढणे सुद्धा पेशंटची जबाबदारी आहे. डॉक्टरांनी येऊन भेटून स्टेंट काढून घेणे, नाहीतर तो स्टेंट आणखी पुढचे प्रॉब्लेम घेऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन गॉल ब्लॅडर स्टोन होऊ नये ह्यासाठी काही सिंपल टिप्स सांगू शकाल का? एखादा पर्सन आहे, आता आपण सांगायचं 30 ते 40 मध्ये कॉमन आहे, तर एखाद्या पर्सनला गॉल ब्लॅडर स्टोन व्हायला नको, त्यासाठी काही तुम्ही टिप्स सांगाल का? मी सांगेल बॅलन्स डाएट, एक्सरसाइज, या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं लेवल कंट्रोल करेल आणि पित्ताशयाचं पंपिंग पण चांगलं ठेवाल. आणि एक्सरसाइज आणि चांगलं, शरीर दृष्टी चांगली, बरोबर, आणि फॅट ऑइल फास्ट फूड न खाणे आणि प्रॉपर घरचं मिक्स बॅलन्स डाएट खाणे, हा जर का चांगलं ठेवलं तर पित्ताशयाचे स्टोन होणं
कमी रिस्क असू शकतो, बरोबर. म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सांगू इच्छिता का? आता लास्ट करूया, एंड करूया आपल्या पॉडकास्टला. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काही सांगू इच्छिता? नाही, माझ्या मते पित्ताशयाचा स्टोन हा एक प्रमुख कॉम्प्लिकेशन आहे त्याचं, आणि त्याला सर्जरी हा एक बेस्ट ट्रीटमेंट आहे. आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी एक्सपर्ट टीम, एक्सपर्ट इन्स्टिट्यूटमध्ये सेफली करण्यात येते. आणि मी सगळ्यांना रिकमेंड करतो की कमी वयातले जे स्टोन असतील ना, त्यांना पुरलेल्या आयुष्यामध्ये ह्या स्टोनचे कधीही कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्यामुळं त्याच्यावर स्टोन न घाबरता तुम्ही त्या सर्जरीला द्या. म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन हा कॉमनली होणारा एक आजार आहे. गॉल ब्लॅडर स्टोन साठी सर्जरी हाच एक ट्रीटमेंट आहे. बरोबर. मेडिकल ट्रीटमेंट जो काही करतोय तो 2 स्टोनच्या पेनच्या मध्ये करतोय, त्याच्यानं तुमचा स्टोन जाणार नाही. आणि स्टोन ठेवून कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा स्टोनची सर्जरी करण्यासाठी लॅप्रोस्कोपी, रोबोटिक हे दोन्ही चांगले मोडॅलिटी आहेत. चांगल्या एक्सपर्ट टीमकडून चांगल्या ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी एक चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर करता केलं तर बिना कॉम्प्लिकेशनचं करता येतं, आणि पेशंटनी दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्या कामाला जॉईन होऊ शकतो. आणि ह्या गोष्टीमुळे आपल्या शरीरावरती कोणताही तोटा होत नाही. ठेवल्यामुळे बरेच तोटे होऊ शकतात, पण काढल्यामुळे काहीही होणार नाही. त्यामुळे त्यांना जर का कोणाला गॉल ब्लॅडर स्टोन असेल किंवा गॉल ब्लॅडर पॉलिप असेल, जवळपासच्या जनरल सर्जन किंवा एक्सपर्ट ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक आणि GI सर्जन म्हणजे पचन संस्थाचे एक्सपर्ट डॉक्टर म्हणतो आपण, त्यांना भेटून ह्याची त्वरित त्यांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट करणं गरजेचं म्हणता येईल. बरोबर. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पूर्ण गॉल ब्लॅडरचे सगळे आपण क्वेश्चन आन्सर केलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आम्ही त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला काही असल्यास तुम्ही जवळपासच्या GI सर्जनला जाऊन भेटू शकता. आणि काही जर का प्रॉब्लेम असेल तर आम्हाला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्याच अशाच एखाद्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण भेटूयात. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक तुमचं धन्यवाद. मला असं वाटते बऱ्यापैकी तुमचे दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्याला गॉल ब्लॅडर स्टोन होतो, आपल्या कोणाला नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्यांना स्टोन बद्दल प्रॉब्लेम आल्यानंतर किंवा गॉल ब्लॅडरच्या रिलेटेड संबंधित समस्या आल्यानंतर काय क्वेश्चन येतात, त्या क्वेश्चनचं का बरं करतात, कसं करतात, काय ऑप्शन आहेत, कोणती ऍडव्हान्स म्हणजे रोबोटिक सर्जरी वगैरे जो म्हणतो, काय ऑप्शन अवेलेबल आहेत, ह्याबद्दल तुम्हाला माहिती भेटलेली असावं. तुम्हाला ही जर का माहिती आवडली असेल, 2-3 गोष्टी करणे तुमच्याकडून अपेक्षित आहे. सर्वात पहिलं कमेंट करा जर का काही तुमचे क्वेश्चन असतील, आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि गटफिट चॅनल हा सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण मराठीमध्ये जर काही गोष्टी आहेत हिंदीमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये असेच पाहुण्यांना आपण बोलून डिस्कशन करून त्या विषयाबद्दल एकदम साध्या शब्दांमध्ये किंवा साध्या भाषांमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, ज्यांना कोणा गॉल ब्लॅडरचा प्रॉब्लेम आहे किंवा सर्जरी करण्याचं प्लॅन आहे किंवा सर्जरी झालेलं आहे पण गॉल ब्लॅडर झालेल्या सर्जरीमुळे त्यांना काही डाऊट असतील, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला आणखीन काही चांगले पोटाच्या संबंधित किंवा दुसरे कोणतेही हेल्थ रिलेटेड संबंधित आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला काही असं स्पेसिफिक टॉपिक बद्दल समजून घ्यायचंय किंवा स्पेसिफिक टॉपिक बद्दल माहिती हवी असेल, कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही त्या विषयाबद्दल सविस्तर डिस्कशन करू, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सायंटिफिक म्हणजे प्रॉपर क्वालिफाईड पर्सनकडून माहिती भेटेल अशी व्यवस्था करू. धन्यवाद.